UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिंदे गट आणि अजित पवार गटाला एकूण मतं आमच्यापेक्षा कमी तरी जास्त जागा कशा? निवडणुकीतील मतांची आकडेवारी सांगत पवारांकडून निकालावर शंका व्यक्त। पवारांनी जाहीर केलेल्या आकडेवारीवर फडणवीसांकडून आकडेवारींनाच उत्तर। पवार ज्येष्ठ नेते जनतेची दिशाभूल करू नये, फडणवीसांचा निशाणा। पवार उद्या मार्केटवाडीमध्ये जाणार, ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान करून पाहिलं तर बंदी कशासाठी? पवारांचा सवाल। ईव्हीएम विरोधामध्ये मार्केटवाडीमधून राहुल गांधी लॉंग मार्च काढणार, ईव्हीएमवर आक्षेप घेत मार्केटवाडी गावानं घेतलेला चाचणी मतदानाचा निर्णय। आमदारांच्या शपथविधीमध्ये नाट्य, ईव्हीएम विरोधामध्ये मवियाच्या आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार। विरोधकांनी आमदारकीची शपथ न घेणं हा लोकशाहीसह जनतेचा अपमान, विरोधकांनी आज शपथ न घेतल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। माहितीच्या 196 आमदारांचा शपथविधी संपन्न। पालिका निवडणुकीत चक्क तिथे राज ठाकरेंना सोबत घेऊ, फडणवीसांकडून संकेत। महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन। राज ठाकरे भाजपच्या हातामधील खेळणं ते कसाही राज ठाकरेंचा वापर करतात, मनसेसोबत लढण्याच्या फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राऊतांचा निशाणा। राऊतांच्या मेंदूचं खेळणं झालंय, मनसे नेते अविनाश अभ्यंकरांचं प्रत्युत्तर, तर संजय राऊतच पवारांच्या हातामधील खुळखुळा असल्याची प्रवीण दरेकरांची टीका। एकनाथ शिंदेंच्या उशिरा येण्यावरून अजित पवारांचे मिश्किल टोले, एकनाथ शिंदे नेहमीसारखंच उशीर करणार म्हणत टोलेबाजी। केवळ हिंदुत्वाचा मुद्दा असल्यास आम्ही मवियामध्ये राहणार नाही, अबू आझमींचा इशारा। बाबरी पतनासंदर्भात मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या ट्विटवर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। समाजवादी पार्टी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेली दिसते, 31 वर्षांनंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेची भूमिका कळली का? भास्कर जाधवांचा सवाल। उपमुख्यमंत्री पदानंतर अजित पवार यांना मोठा दिलासा, आयकर विभागाने जप्त केलेली 1000 कोटींची मालमत्ता मुक्त। शपथविधीनंतर अजित पवारांची 1000 कोटींची मालमत्ता मुक्त, पार्थ पवार सुनेत्रा पवारांचेही अभिनंदन। संजय राऊतांचा निशाणा, तर पक्ष सोडल्यास जप्त केलेले घर मोकळं करू असा दावा आमच्यावर दबाव होता, राऊतांचा आरोप झाल्यानंतर मी अपील केलं आणि निकाल आला। संजय राऊत यांच्या टीकेनंतर अजितदादांचं उत्तर, मी दोषी भ्रष्टाचारी असतो तर कोणी माझ्यासोबत काम केलं असतं का? दादांचा सवाल। लोकसभेला ईव्हीएम बरोबर होतं आणि आता ईव्हीएमवरच आरोप, विरोधकांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, अजित पवारांचं वक्तव्य। निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं पत्र दिलं की राजीनामा देणार, नाना पटोलेंसह सुनील राऊत आणि उत्तम जानकरांचं आव्हान। विधानसभेच्या सभागृह नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची निवड, तर विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांचं नाव जवळपास निश्चित, विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर पुन्हा अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। संधी मिळाली तर मी इंडिया आघाडीचं नेतृत्व करायला तयार, एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ममता बॅनर्जींचं विधान। ममता बॅनर्जींचं वक्तव्य काँग्रेससाठी मेसेज असल्याची चर्चा। ज्येष्ठ भाजप नेते मधुकर पिचड अनंतात विलीन, अकोले तालुक्यातील राजूर गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड, तर हार्बरवर SCSMT ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असेल। को पावर्ड बाय UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।